आज आहे रविवार. मस्त असं बघा सांबरसाठी ह्या कुकरमध्ये ना तुरीची डाळ 1 वाटी आणि मूग डाळ 1 वाटी शिजाय घातली. मी सांबर बनवताना ह्या 2 डाळीचं करते, अगदी छोटी छोटी 1 वाटी. आणि इथं पीठ सुद्धा छान फर्मेंट झालंय आपलं, दाखवते तुम्हाला. मस्त एकदम झालंय. आणि काल तुम्हाला मी उडदाची डाळ सुद्धा भिजत घातलेली दाखवली होती. तर मस्त असे आज ना उडदाचे वडे बनवणार आहे. माझ्या पद्धतीने रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. नक्की आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. दूध वगैरे गरम करून झाले, म्हटलं आता चला पटकन व्लॉगला सुरुवात. एकदम मस्त फर्मेंट झाले बघा, कच्च भरलं पातेल एकदम. आणि हे बघा कसलं छान एकदम हलकं पांढरं शुभ्र पीठ झाले. कसलं मस्त झालंय बघा, एकदम फ्लपी फ्लपी असं पीठ झालंय, फर्मेंट स्मूथ एकदम. इडल्या पण दाखवतेच तुम्हाला. इडलीसाठी पीठ भिजत घालताना ना काही जणांनी कालची व्हिडिओ बघितली नसेल त्यांच्यासाठी सांगते की मी 6 फुलपात्र तांदूळ घेतले होते आणि त्याच फुलपात्राने 2 फुलपात्र इतकी उडदाची डाळ ह्याच्यामध्ये टाकली होती आणि 1 चमचा इतक्या मेथी बिया घालून हे पीठ भिजत घातलं होतं, म्हणजे तांदूळ. आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त मिक्सरला बारीक करून एकदम रवाळ असं भिजत घातलं होतं बघा. इडल्या पण किती छान होता ते दाखवतेच तुम्हाला. आता इकडं कुकरची शिट्टी लावून घेते. म्हणजे सांबरसाठी डाळ शिजते तोपर्यंत वड्यासाठी लागणारी ही उडदाची जी डाळ आहे ना ती बारीक करून घ्यायची, एकदम मऊसर अशी बारीक करायची. आता सगळी डाळ याच्यामध्ये काढून घेतली. त्याच्यामध्ये 1 इंचाचा अद्रकचा तुकडा बारीक कट करून आणि हिरवी मिरची टाकली. आणि हे सगळं बघा अगोदर बिना पाण्याचं वाटून घेतलं. त्यानंतर फक्त अर्धा कप पेक्षा पण कमी थोडंसं पाणी घातलं आणि ही सगळी डाळ वाटून घेतली. तर मी चेक करत होती की पूर्ण डाळ बारीक झाली आहे का, किंवा त्याच्यात थोडी अख्खी डाळ वगैरे राहिली आहे का, तर नव्हती राहिली. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं. आणि ज्यावेळेस पण उडदाचे वडे बनवतो ना त्याच्यामध्ये हवा भरणं म्हणजे ते पीठ हलकं करणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी कणिक मळायचं ताट घेतलंय बघा आणि अशा पद्धतीनं या पिठामध्ये ना हवा भरून घेते. म्हणजे जेवढं पीठ हे हलकं होईल ना तेवढे हे वडे ना आपल्या उडदाचे छान होतात. आता हवा भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकले आणि 1 मूठभर ओला नारळ होता तो किसलेला मूठभर ओला नारळ टाकलाय. असा ओला नारळ टाकला ना उडदाचे वडे आहेत ना खायला खूप टेस्टी लागतात. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आहे मी. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही बिना तांदळाचं पीठ घालता सुद्धा ट्राय करून बघा. वडे एकदम मस्त असे खमंग होतात. पण तांदळाचं पीठ मी यासाठी घातली की एकदम क्रिस्पीपणा येतो तांदळाच्या पिठामुळं. जास्त नाही घालायचं, जो छोटा चमचा दाखवला ना तेवढंच घालायचं. आता पिठामध्ये हवा भरून चांगलं मिक्स करून ना एका साईडला ठेवलंय. आता इडलीच्या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि इथं पाणी उकळायला ठेवलं होतं भांड्यामध्ये. आणि आता ह्या इडल्या सगळ्या लावून घेते. अगदी 10-12 मिनिटामध्ये या स्टीलच्या भांड्यामध्ये ना इडल्या शिजतात सुद्धा आणि खूप मऊसद सुद्धा होतात. माझ्या घरात सगळ्यांनाच ना इडली खूप आवडते आणि आहोंना आणि मला उडीद वडा आणि सांबर खायला खूप आवडतं. आणि इथं बघा लगेच सांबरसाठी जी डाळ शिजाय घातली होती ती शिजली होती. गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी मोहरी टाकून घेतली. 1 बारीक कट केलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. आणि तो परतला गेला की त्याच्यामध्ये लाल बुंद पिकलेलं टमाटर बारीक चिरलं होतं ते टाकलं. कढीपत्त्याची मुठभर पानं आणि ओला नारळ होता, लसूण, कोथिंबीर, ओला नारळ याचं वाटण 2 चमचे टाकून घेतलं. ताजंच केलं होतं. सांबरला असं ताजं वाटण केलं ना सांबर चवीला खूप मस्त लागतं. बघा याला आता तेल सुटलंय पूर्ण. याच्यात थोडीशी लाल मिरचीची पूड टाकली, चवीपुरती हळद टाकली आणि अर्धा चमचा साठवणीचं काळं तिखट टाकले. आणि आता इथं ना सांबर मसाला टाकते. 1 चमचा सांबर मसाला टाकलाय आणि हे सगळं 1 मिनिटासाठी छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही सांबरला ना ओला नारळ वापरून बघा, मस्त एकदम छान टेस्ट येते ओल्या नारळामुळं सांबरला. त्यानंतर जी शिजवून आपण घेतलेली डाळ होती ना ती डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची. बघा आता प्रत्येकाची खाण्याची आवड वेगळी असते. कोणाला सांबर एकदम पातळ आवडतं, कोणाला घट्ट आवडतं. आमच्या घरात ना मीडियमच असं सांबर आवडतं. आणि बघा इथं 2 तास ना चिंच भिजत घातली होती. त्या चिंचेचा 2 चमचे कोळ सुद्धा टाकून घेतला. सांबरला उकळी येते
तोपर्यंत इकडं इडल्या आपल्या मस्त अशा झाल्या होत्या. कसल्या पांढऱ्या शुभ्र इडली झालीत बघा. आणि हे ना रेशनचे तांदूळ आहेत ना, त्याच्या मी इडल्या बनवलेत. शक्यतो ना त्याच तांदळाच्या इडल्या मस्त होतात. आणि तुम्ही समोर बघताय किती फ्लपी आणि दाणेदार इडली झाली. इडलीचं आपण ज्यावेळेस बारीक करतो ना, त्यावेळेस एकदम लास्टचं जे स्पीड असतं ना त्याच्यावरती न्यायचं नाही. तांदूळ आणि डाळ बारीक करताना शक्यतो एक नंबरचं स्पीड आणि 2 नंबरचं स्पीड असताना मिक्सर जारचं, त्याच्यावरतीच इडलीचं तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायची. म्हणजे असे त्यातले तांदूळ दाणेदार राहतात आणि इडल्या ना खाण्यासाठी खूप मस्त एकदम विकतच्या कशा इडल्या असतात ना तशा पद्धतीच्या होतात. आणि बघा आतून सुद्धा किती दाणेदार आणि सॉफ्ट अशी इडली तयार झाली. तोपर्यंत इकडे बघा आपलं सांबर मस्त असं उकळी यायला लागली होती. त्याच्यामध्ये 1 चमचा खाण्याची साखर टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आता बनवायला लागली होती चटणी. कच्चे शेंगादाणे 1 मूठ घेतले होते आणि 1 मूठ ओला नारळ घेतला होता. त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि हे सगळं आपल्याला ना मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आणि खाण्याची गोड साखर टाकून. म्हणजे प्रत्येक वेळेस ना मी वेगवेगळ्या प्रकारची चटणी करते. आज बघा हे साहित्य वापरून चटणी करणार आहे. आता हे जे साहित्य मिक्सरमध्ये टाकलं होतं ते थोडं थोडं पाणी घालून सगळं वाटून ह्याच्यामध्ये मोठ्या एका कुंड्यामध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला आंबटपणासाठी. थोडी आंबट गोड चटपटीत अशी चटणी खायला आवडते. आणि इथं ना तेल गरम केलं होतं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली. मोहरी भरपूर टाकायची म्हणजे चटणी आहे ना खायला मस्त लागते एकदम. कढीपत्ता मुठभर टाकला आणि तो तडका आहे ना या चटणीत ओतून घेतला. आता बरेच जण बघा चटणी बारीक करत असताना हिरवी मिरची पण घालतात, पण ती चटणी आहे ना ती जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे मी काही हिरवी मिरची ह्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकत नाही. प्रत्येक वेळेस माझ्याकडून तुम्हाला वेगळ्याच पद्धतीची चटणी बघायला मिळणार. कारण बघा मुलांना त्याच चटण्या खायला घातल्या ना त्यांना बाहेरची काहीतरी वेगळा पदार्थ खायची क्रेविंग तयार होते. म्हणून असे नेहमी वेगवेगळ्या चटण्या ट्राय करायच्या. आता उडीद वडे इथं करायला घेतले होते. हाताला अगोदर थोडंसं पाणी लावून घेतलं. अगदी मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक गोळा हातावरती घेतला आणि मधोमध त्याला असं होल केलं आणि असे वडे आहेत ना तेलामध्ये सोडून घेतले. तुम्ही जर बघाल ना एवढे क्रिस्पी असे क्रंची असे उडीद वडे झाले होते ना. तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीनं, तुम्हाला नक्की आवडतील. आणि इथं ताटामध्ये ना एक टिश्यू पेपर घेतला होता, त्याच्यावरती हे वडे काढत होते. आता निम्मे वडे माझे बनवून झाले होते. इडली सांबर चटणी वगैरे बनवून झालं होतं. आता आहोंना म्हटलं पटकरनं ताट करून द्यावं म्हणजे आपण दिवसभर निवांत झालो. एकदा हे घरून खाऊन गेले ना मग मी बिंदास्त असते पाठीमागं खायला. आणि कुठलाही पदार्थ केला मग माझी लेकरं असू द्या किंवा आहो असू द्या, जर न खाता गेले ना ती गोष्ट खाताना ना माझं असं तोंडातनं घासच उतरत नाहीत, पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणून मग मला अगोदर वाटतं की या तिघांनी खाल्लं ना मग मी निवांत असते. तसं तर मोठी लेक आज घरी आहे, रविवार असल्यामुळे तिला सुट्टी आहे. शक्यतो रविवारी सुट्टी नसते, पण आज आहे ती घरी. छोटी लेक मात्र क्लासला गेली. आता आहोंना दिलं आणि त्यानंतर बघा सगळे वडे बनवून घेतले होते. वड्यांचा आवाज ऐकायसाठी मी व्हॉइस ओव्हर बंद केला होता. एकदम क्रिस्पी झाले होते. त्यानंतर मी वडे खाण्यासाठी घेतले, म्हणजे सगळंच खायला घेतलं. मला ना इडली कोरडी खायला आवडते. कोणाकोणाला अशी इडली कोरडी खायला आवडते ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा मग ती इडली आहे ना फक्त चटणीसोबत खायला आवडते. सांबर नसलं तरी चालतंय मला. आज माझ्या आवडीचा मेनू होता उडीद वडा, त्यामुळे पोटभर असा नाश्ता केला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली आणखीन मोठी होईल. आणि कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन आहे तो सुद्धा द्या. नंतर भेटू. बाय.